एक मिनटं थांबा आणि विचार करा. दरवर्षी आपण ह्याच जागी दिवे लावतो, ह्याच हातांनी फराळ बनवतो आणि ह्याच अंगणात पुन्हा एकदा रांगोळी काढतो. सगळं सारखंच असतं, पण तरीही प्रत्येक वेळी हा अनुभव नवा वाटतो. कारण वर्ष बदलतं, पण आठवणी मात्र नव्या तयार होतात. पण जुन्या आठवणी जास्त प्रिय असतात, बरोबर ना? लहान मुलं किल्ला बनवताना जी मजा घेतात ती बघून बालपण आठवतं. आता बालपणावरून आठवलं, तुम्हीसुद्धा रांगोळी स्पर्धेत भाग घेतलाच असेल ना? आणि आईच्या हाताने अभ्यंग स्नानसुद्धा केलं असेल. फटाके आणि फराळाची काय एक्साइटमेंट असायची ना? गेले ते दिवस, राहिल्या मात्र आठवणी. दिवाळीच्या 5 दिवसाच्या रात्री तुम्हाला पण बालपणीचे फ्लॅशेस येत असतील ना? आता ऑफिसमधली दिवाळी आवडत जरी असली, तरी पण अरे काय सॉलिड होती ना आपल्या बालपणातील दिवाळी, असंच म्हणत असाल ना? माझ्या आईच्या हातचा वास आता फक्त आठवणीत आहे. पण तिच्या शिकवणीमुळेच आजही मी प्रत्येक सणात तोच उबदारपणा शोधते. सण म्हणजे केवळ सजावट नाही, तर आपल्या मनातला उजेड पुन्हा जागवण्याची वेळ असते. काही क्षण असतात जे पुन्हा मिळत नाहीत, पण त्या क्षणांनीच आपलं जगणं सुंदर बनतं.